ध्वजवंदन करण्यासाठी रोहिणी केळकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यावरच या ध्वजाचा सन्मान नि वैभव या गोष्टी अवलंबून आहे. आमच्या या राष्ट्राचे कीर्ती मंदिर उभारण्यासाठी आमच्या माझ्यासमोर बसलेले झोन 3 चे चारही क्लबचे सदस्य या सगळ्यांचा लक्षात आणि ती 6 मेंबरची वाढली आणि त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत वर्षाच्या जवळजवळ 50 ॲक्टिव्हिटीज आहेत कॅबिनेटच्या त्याच्यामुळे त्यांनी जास्त त्याच्यावरती काम केले आणि मेंटल हेल्थवर यांचाही रिपोर्टिंग महिन्यात गेल्या वर्षी आमचे 24 मेंबर होते. गेले 2 कमी झाले होते. या 2 वर्षामध्ये वाढ आमची 10ची वाढ आहे. 6 एक मेंबर झाले आमची 10 वाढ आहे. आणि वाढ चाललेली आहे आणि कार्यक्रम पण झाले. पुढच्या 5 महिन्यामध्ये आमच्या वरच्या मेंबरचे 3 मेंबर वाढले आणि 2 मेंबर वाढले. यावर्षी आतापर्यंत 11 मेंबर व्हिएतनामलाही ते बरोबर होते. आपल्या 33-31चे नंतर ते GMDचे कोऑर्डिनेटर आहेत. त्याने सुरुवातीला जी मीटिंग असते त्यामध्ये बक्षीस जाहीर केली. म्हणजे त्यांनी जे पोस्ट घेतली त्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून त्यांनी केलेला आहे. त्यामुळेच आपली सदस्य संख्या जी काही वाढलेली असते. आमच्या इकडं घ्यायची प्रथा आहे ती प्रथा म्हणजे त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडली तर कमीपणी त्याचा आहे. मित्रांनो, मेंबरशिप आता आपले आंतरराष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत ते भारतीय त्यांनी 2027 पर्यंत 80 सदस्य संख्या 15 सदस्य जसे केले हे अवघड नाही आहे. तुम्ही फक्त मनात आणलं तर प्रत्येकाला अगदी जवळचे कमीत कमी 2 मित्र अगदी जवळ 2 फॅमिली मेंबर सुद्धा तरी जवळचे असतात ते चांगले सदन आहे आणि पूर्ण आपण खरेदी करतो किंवा काही माल दुपारी 3 वाजता फलटण येथे आपली व्हिडिओ कॉन्फरन्स आहे की आपल्या क्लबचे जास्तीत जास्त सदस्य घेऊन तिथे यावे आणि जास्तीत जास्त उपस्थिती लावावी. आपल्या झोन 3 ची जास्तीत जास्त सदस्य संख्या तिथे दिसली पाहिजे. डिस्ट्रिक्ट 3, 2, 3, 4, 3, 1 डिव्हिजन 2 झोन 3 मध्ये घेण्यात आलेल्या झोन ॲडवायझरी मीटिंग 2 मध्ये आपल्याला झोन चेअरमन लँग्वेज स्टेट यांनी उपस्थित केलं होतं. त्यांच्या विनंतीस मान घेऊन आपण इथे सर्वजण आला. त्यामध्ये खास करून आपल्याला आजच्या प्रमुख करून लाभलेले लाईन सुरेश जाजू सर हे GMT डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर असून त्यांनी आपल्याला लोमन असे मार्गदर्शन केले. सर मी आपल्याला सांगू इच्छिते की आपल्या हा मार्गदर्शनाचा नक्कीच त्यांना लाभ होईल आणि जास्तीत जास्त मेंबर्स ते आपणाला देतील. मॅडमनी जी झोन ॲडवायझरी घेतली
त्याचं आयोजन नियोजन अगदी उत्कृष्ट झालं. सर्व क्लबचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते आणि GMT म्हणून मला जे अपेक्षित होतं ते सर्व क्लबच्या प्रेसिडेंटनी मला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं मी आशा बाळगून आहे या वर्षाच्या शेवटी जे टार्गेट आम्ही GMTचं ठेवलेलं आहे ते या झोनकडून निश्चित पूर्ण करून त्यापेक्षा जास्त सदस्य ते आम्हाला देतील. तसेच या क्लबच्या ॲक्टिव्हिटीज आणि ॲडमिनिस्ट्रेशन रिपोर्टसुद्धा उत्कृष्ट आहेत आणि मला अभिमानानं सांगा वाटते की आपल्या प्रांतात झोन मंजिरी मॅडमचा झोन आहे त्यांनी सगळ्यात जास्त मेंबरशिप ग्रोथ आत्तापर्यंत दिलेली आहे आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू.